नमस्कार, आशाच किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत झणझणीत असा मटणाचा रस्सा। त्यासाठी लागणारं साहित्य आहे कांदा खोबऱ्याचं वाटण घेतलेलं आहे, काळा मसाला, कोथिंबीर, मटण मसाला घेतला आहे, मीठ आणि बाजरीचं पीठ घेतलेलं आहे। काही जण येसूर वापरता, आमच्याकडे बाजरीचं पीठ वापरता म्हणून मी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे। आता आवश्यकतेनुसार तेल टाकून घेऊ। तेल थोडं जास्तच टाकायचं आहे। गॅस पेटवला आहे। आता त्यात आपण माझ्याकडनं ना इथे कांदा खोबऱ्याचं वाटण तेलात आधी टाकल्या गेलं, त्याऐवजी बाजरीचं पीठ थोडंसं लाल करून घ्यायचं आणि मग त्यानंतर हे कांदा खोबऱ्याचं वाटण टाकायचं असतं। पण माझ्याकडनं आता वाटण टाकल्या गेलं, त्यामुळे मी आता साईडला बाजरीचं पीठ एक चम्मच घेतलेलं आहे, ते मी टाकून घेणार आहे आणि ते चांगलं लाल होईपर्यंत परतवून घेणार आहे। बाजरीचं वाटण टाकल्याने काय होतं ना, भाजी एकजीव होते आणि रस्सा घट्ट होण्यासाठी मदत होते। यासाठी बाजरीचं पीठ आणि चवीलाही भाजी छान होते, त्यामुळे आमच्याकडे बाजरीचं पीठच वापरतात। आता आपण हे बाजरीचं पीठ चांगलं लाल करून घेणार आहोत। कच्चं राहू द्यायचं नाही आहे इथे बाजरीचं पीठ, ते थोडंसं लालसर करून घ्यायचं। आता पीठ आपलं तेलात चांगलं परतवून घेतलेलं आहे। आता ते थोडंसं गुलाबी रंगावर आलं की आपण हा कांदा खोबऱ्याचं वाटण आहे ना, ते चांगलं तेलात परतवून घेऊ। गॅस कमीच राहू द्यायचा, नाहीतर आपलं वाटण जळायची शक्यता आहे। आता त्यानंतर आपण आपल्या आवश्यकतेनुसार काळा मसाला टाकून घ्यायचा आहे। मी इथे 2 मोठे पोहे खायचे चम्मच आहे तेवढा मी काळा मसाला घेतलेला आहे। मी इथे लाल तिखट वापरलेलं नाही आहे, हळद आणि आपण मटण मसाला आहे तो घेतलेला आहे। आता हे चांगलं परतवून घेऊ। मी इथे मटण शिजवताना नाही दाखवलेलं, कारण की आपण जसं नेहमीप्रमाणे स्वच्छ धुवून आणि जी कांद्याची, लसूण, अद्रकची फोडणी देतो ना, त्याप्रमाणेच मी इथे मटण शिजवून घेतलेलं आहे 4 शिट्ट्या करून, त्यामुळे मी इथे दाखवलं नाही ते। आता आपण जो मटणाचा स्टॉक आहे चिकनचा, मटणाचा, तो मटणाचा पिवळा रस्सा आहे ना, तो टाकून घेणार आहे। तो 3 पळ्या टाकून घ्यायचा, म्हणजे चांगला मसाला शिजतो त्याच्याने आणि तरी पण चांगली येते। आता हे थोडा वेळ आपण शिजवून घेऊ हा मसाला। आता हा मसाला चांगला शिजला की चांगलं तेल सुटेल यावर। साधं पाणी नाही घालायचं, आपण जे मटणाचं सूप असतं ना, तेच याला टाकायचं असतं शिजायला। आता चांगलं तेल सुटलेलं आहे, त्यात थोडी कोथिंबीर टाकून घेऊ। चांगलं परतवून घ्यायचा आणि त्याच्यानंतर आपण जे मटण शिजवलेलं होतं 4 शिट्ट्यांवर, आता ते टाकून घेणार आहोत त्याच्यामध्ये। मी इथे अर्धा किलोच्या हिशोबाने भाजी केलेली आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार काळा मसाला हा कमी जास्त करू शकतात। आता चांगलं उकळू देऊ। भाजी चांगली उकळली की त्याच्यावर तरी येईल आणि अर्धा ग्लास गरम पाणी टाकलेलं आहे। थंड पाणी टाकायचं नाही आहे इथे गरमच पाणी वापरायचं आहे भाजीला। रस्सा चांगला घट्ट होईल आपला आणि बाजरीच्या पिठाने ना भाजी एकजीव होते, जो मसाला आहे तो वेगळा होत नाही असा। आता आवश्यकतेनुसार आपण मीठ टाकून घेऊ। मी मीठ इथे कमीच टाकलेलं आहे, कारण की मी मटण जेव्हा शिजवलं ना, त्यावेळेला मी मीठ टाकलेलं होतं, त्यामुळे मी इथे कमी मीठ टाकलेलं आहे। आता आपली भाजी चांगली उकळलेली आहे, कोथिंबीर टाकून घेऊ। छान आपली भाजी आता शिजलेली आहे। आता आपली चांगली भाजी शिजलेली आहे। मी गॅस बंद करते आहे। मी आषाढी स्पेशल थाळी केलेली होती। आता श्रावणाला आता बरेच जण खात नाही श्रावणामध्ये, आता थोडेच दिवस बाकी होते म्हणून म्हटलं चला आपण एक थाळी दाखवू असं।
इथे मी मटणाची बिर्याणी केलेली होती, मटण भाजी केली होती. हे पिवळं सूप आहे आणि चिकनची सुक्कं चिकन बनवलेलं होतं. भात, चपाती आणि कांदा, लिंबू. बघा, आवडली तर तुम्ही करून बघा या पद्धतीची भाजी. मटणाची बिर्याणी केली असती तर जास्त मोठा झाला असता व्हिडिओ, त्यामुळे मी मटणाची बिर्याणी दाखवली नाही. आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब